विधानसभा निवडणुकीमध्ये कटेंगे या बटेंगे, एक हे तो सेफ आहे आणि त्यानंतर जास्तीत जास्त धार्मिक उदाहरणं म्हणा किंवा धार्मिक मुद्दे समोर आणले गेले आणि त्यानंतर या निवडणुकामध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त चर्चा या मुद्द्यांची देखील पाहायला मिळाली. मात्र अशामध्येच सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा हिंदूंनी सुद्धा 4 अपत्यांना जन्म द्यावा असं एक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा कुठंतरी नाराजीचा सूर आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नाचा आरोप जो आहे तो केला जातो आहे. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शोएब हाशमी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, एक जे वक्तव्य आहे ते मोहन भागवत यांनी सुद्धा केलं आहे की मुस्लिम धर्मियांमध्ये जास्त अपत्य असतं, त्यामुळे हिंदू धर्मियांनी सुद्धा जास्तीत जास्त अपत्यांना जन्म द्यावा, 4 अपत्यांना जन्म द्यावा असं बोललं गेलेलं आहे. तुमची काय भावना आहे? मुस्लिम धर्मियांमध्ये जास्त अपत्य असल्याकारणानं अशा प्रकारे एक विधान करण्यात आलं आहे. मला असं वाटतं की आता कधीपर्यंत आणि किती वेळेस तुम्ही हे सांगणार मुस्लिम असे हिंदू असे, मुस्लिममध्ये जास्त मुले आहे की हिंदूमध्ये जास्त मुले आहे, याच्यापेक्षा आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण कसे एकत्र राहणार, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कशी मैत्री आपण वाढणार आणि हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा विकास कसा होणार याच्यावर आपण बोलायला पाहिजे. कारण की कुणाच्या घरात किती मुले आहे याच्यावर आपली जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर काही फरक पडणार नाही. आपण शोएब असो की सचिन असो, कुणीही असो, आपण सगळे ह्युमन बीइंग्स आहे, इन्सान आहे, मनुष्य आहे. आपल्याला जगायला, सर्वांना खायला प्यायला तेच सारखा आपली ते नेसेसिटी आहेत, सगळे सामान्य आहे. त्याच्यासाठी मला असं वाटते की कोणाच्या घरात किती मुले आहे याच्यापेक्षा आपण याच्यावर बोलू की आपण भारताचा आणि राज्याचे डेव्हलपमेंट कसे करणार. बरं, निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे, एक हे तो सेफ आहे, हे सुद्धा मुद्दे गाजले आणि त्यानंतर प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर आता भागवतांचं एक उदाहरण, त्यांनी वक्तव्य जे आहे ते समोर आलं, हे एक उदाहरण आहे. तुमचं काय मत आहे की अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर स्टेटमेंट येणं किंवा अशा प्रकारच्या मुद्द्यांमुळं काय सार्थ होतं किंवा सिद्ध होतं? इट्स वेरी डिसअपॉइंटिंग एक्चुअली कि ये बटेंगे तो कटेंगे वाला जो एक उनका फ्रेज़ था, इट्स वेरी डिसअपॉइंटिंग. इस तरह के मुद्दों के साथ में जर आपण एक इलेक्शनच्या लोकांच्या समोर गेले तर हे काही पॉझिटिव्ह परिणाम याचे येणार नाही, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट नाही. माझा एक स्पष्ट मत आहे की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, याच्यापेक्षा आपल्याला हे सांगावं लागेल की आपण सगळे एकत्र मिळून भारताचा कसा विकास करणार. बरं, नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहता की निवडणुकीच्या तोंडावर एक हे तो सेफ आहे, कटेंगे या बटेंगे हे मुद्दे देखील समोर आलेले होते. त्यानंतर मोहन भागवत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं समाजाच्या भावना कुठंतरी नाराज झालेल्या आहेत, तीव्र असल्याच्या पाहायला मिळत आहेत. मात्र प्रामुख्यानं जर पाहिलं गेलं तर हिंदू मुस्लिम हा वाद न करता एकत्रित यावं, विकास करावा आणि समाजाचं भलं करावं, हीच भूमिका जी आहे ती मुस्लिम बांधव मांडत आहेत. आणि दुसरीकडे डॉक्टर शोएब हाशमी यांनी देखील ती भूमिका मांडली आहे. त्यामुळं राजकारण बाजूला ठेवा, मात्र माणुसकी म्हणून सर्वांना एकत्रित पहा, अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.